हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी सासूबाईंसोबत व्हिडिओ काढणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी त्यांना 10 प्रश्न विचारणार आहे आणि 10 प्रश्नाचे ते मला काय उत्तर देतात ते आपण बघूया. रेडी आहे तुम्ही? ओके. तर पहिला प्रश्न असा आहे, जेव्हा तुम्ही आई झाल्या, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आई झाल्या त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं होतं? म्हणजे तुमचा अनुभव सांगा. खूप आनंद झाला होता. समजलं नाही की बाबा त्यावेळेस लहानपणी लग्न झालं, काही समजलंच नाही, कधी बाळ झालं कधी नाही, म्हणून गेलं. बरोबर. तर दुसरा प्रश्न, अशी कोणती पप्पांची गोष्ट किंवा आवड किंवा एखादी सवय जे तुम्हाला खूप आवडायची? ते माझ्यासाठी रोज गजरा आणायचे. जवळजवळ 1.5-2 वर्ष तर त्यांनी रोजच आणला गजरा माझ्यासाठी. अच्छा. अजून दुसरी आहे का कोणती आवड? अजून त्यांना नेहमीच गोड गोड पदार्थ खायला आवडायचे आणि मला बनवायला आवडायचे. बरोबर. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तिसरा प्रश्न, एक अशी गोष्ट जी प्रत्येक सूनबाईंनी लक्षात ठेवावी असं तुम्हाला वाटते? सूनबाईंनी लक्षात ठेवावी अशी वेळ घेतला तरी चालते. असते प्रत्येक सूनबाईंनी ते लक्षात ठेवायला पाहिजे एखादी गोष्ट जी तुम्हाला वाटते, संसारासाठी, नवऱ्यासाठी, सासू सासरे असं. सुननी ज्या घरी ती संसार करायसाठी आलेली आहे त्या घराला तिने आपलं मानून सगळं केलं पाहिजे. सगळ्या जबाबदाऱ्या हळूहळू घेतल्या पाहिजे. एकदाच पहिल्यांदाच लगेच घ्यावंच काही आवश्यकता नाही, पण हळूहळू मनानेच घेतलं पाहिजे. की असं नाही की कुणी लादल्या गेल्या मग घेतल्या पाहिजे, असं नाही. तिने मनानेच स्वतःहून हळूहळू घर सांभाळलं पाहिजे. आणि त्या घर सांभाळताना तिच्या मदतीला घरातले सगळे असणारच आहेत. ती सगळ्यांना विचारून करून आपलं घर कसं अजून चांगल्या पद्धतीने ठेवता येईल ते तिने विचार केला पाहिजे त्याविषयी. असं वाटतं मला. सगळ्याच मुलींनी असं केलं पाहिजे. ऐका मुलींनो. तर आता चौथा प्रश्न. तर चौथा प्रश्न असा आहे की तुम्हाला मी साडीमध्ये आवडते का ड्रेसमध्ये? नाही, माझी सूनबाई साडीतच एकदम खासच दिसते, पण तिने वेस्टर्न कपडे घातले तरी मला आवडतातच. ती कशी कपडे घालू ते छानच दिसते. पण साडीमध्ये जास्त आवडते. हो. पाचवा प्रश्न, अशी कोणती गोष्ट राहिली आहे का तुमच्या आयुष्यामध्ये की जी तुम्हाला करायची होती? नाही, मला असं वाटतं की नोकरी करायला पाहिजे होती मी. म्हणजे त्यावेळेस माझं शिक्षण तसं होतं आणि मी क्वालिफाय पण होते सगळ्यासाठी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण नोकरी केली असती तर अजून बेटर झालं असतं, असं मला नेहमी वाटत राहतं. म्हणजे हे एक गोष्ट तुमची राहून गेली आहे. हो. ते शक्य पण नाही आहे ना आता. नाही ना. सहावा प्रश्न, माझी एक सवय की जे तुम्हाला आवडत नाही. जर का खूपच घाण वाईट असली तर मी कट करणार आहे. नाही, वाईट अशी काही नाहीये. तरी एखादी जी सवय की माझी आवडत नाही, तुम्हाला आवडत नाही, ती घाण वाटते, अशी माझी सवय सांग. असं तर काय इतकं नाहीये बरं का वाईट सांगण्यासारखं. पण ठीक आहे, कधी कधी आळसपणा करते, ते नको वाटतं. मग तसं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आळसपणा ही एक सवय आवडत नाही. बरं ठीक आहे, मी आळसपणा नाही करणार, म्हणजे हळूहळू कमी करेल. तर सातवा प्रश्न, तुम्ही स्वयंपाक शिकताना कोणती गडबड केली होती का पहिल्यांदा? खूप गडबडी केल्या तुम्ही. तरी एखादी अशी किती सांगण्यासारखी असेल? सांगण्यासारखी म्हणजे मला भेंडीची भाजी कशी करायची ते माहितीच नव्हतं. मी भेंडी चिरली, पाण्यात दिली टाकून. किती पाणी काढते तर ते भेंडी चिकटच. लग्नानंतरच. अजून पुरण शिजायला घातलं होतं एकदा, तर ते इतकं पातळ झालं होतं, मला टेन्शन यायला लागलं. मी आमच्या शेजारच्या आजीला सारखंच म्हणते की बाबा आजी ते पातळ झालं, आजी ते पातळ झालं. त्या आजी रागवून मला म्हणली, होऊ दे पातळ झालं तर राहू दे तसंच म्हणली. ते वायाला गेलं? नाही, हे पुन्हा घट्ट झालं ना, पण ते समजलं नाही ना, मला समजत नव्हतं ना हे पातळ होते पुन्हा घट्ट होते, असं काय माहितीच नव्हतं. ते सगळं सांगितलं आजीबाईंनी, तसं मी केलं.
हे लग्नानंतरची गोष्ट आहे ना. लग्नाच्या आधी तर मी काही कधी स्वयंपाक पाणी केलंच नाही. आता 8वा प्रश्न. आई आणि सासूबाई यातला फरक तुम्हाला काय वाटतो? म्हणजे आई आणि सासूबाई मधला फरक कसं असतं, आई ती आईच असती, हम्म. सासू ती सासूच असती. सासूला किती जीव लावा ती थोडंफार तिचं सासूपणा ती ठेवणारच, पण आईला किती काही बोला करा परत ती आई आपल्याला प्रेमाने जवळ घेणारच. हम्म. आणि कधी पण सुनेनी पण सासूची मर्यादेतच राहावं, सासूने पण सुनेबरोबर मर्यादेतच वागावं. आणि सुनेने सांगितलं ना, सुनेनी पण मर्यादेतच राहावं, अच्छा. सासूने पण मर्यादेत राहावं, म्हणजे भांडण बिंडण होणार नाही. हम्म. 9वा प्रश्न. तुम्हाला असं वाटतं का की माझ्या जागेवर दुसरी सून असती तर छान झालं असतं? नाही नाही, असं मला कधीच वाटलं नाही. आणि हे काय मी असं हे टी समोर सांगायचंय म्हणून सांगत नाही, पण मला असं नाही वाटत कधी की बाबा हिच्या जागी दुसरी असती तर चांगलं झालं असतं, असं नाही वाटत. हे आहे ते छानच आहे. 10वा प्रश्न. अशी कोणती गोष्ट आहे का की तुम्ही ते माझ्याजवळून शिकले आहेत? म्हणजे असेल तर सांगा, नसेल तर नाही नाही, असं काही नाही. बऱ्याच गोष्टी शिकले मी तिच्याकडून. सगळ्यांच्याकडूनच काही ना काही चांगले गुण असतात, ते आपल्याला आवडायला पाहिजेत आणि आत्मसात झालेच पाहिजे. माझी सून एकदम शांत संयमी आहे, हा गुण तिचा मला आवडतो. अच्छा. आणि ती कधी उलटून बोलत नाही कुणाला. पण असं बी नाही पाहिजे की बाबा जिथं बोलायला पाहिजे तिने तिथं बोललंच पाहिजे असं मला वाटत राहतं, पण ते शांतच राहते. तर शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की आजकाल मुलींसाठी किंवा बायकांसाठी, सुनांसाठी तुम्ही काय संदेश देणार? मला असं वाटतं की आजकालच्या मुली मनाविरुद्ध लग्न करते, मग पुन्हा त्यांचं भांडण डिवोर्स हे प्रकार जास्त वाढलेले इथं. तर मुलींनी मनापासून पसंत असेल तरच लग्न करावं, नाहीतर लग्नच करू नये. एखाद्या कुटुंबाचं वाटाघात नाही झाली पाहिजे. अजून अजून त्यांना जर करायचं ते मनापासूनच त्यांनी टिकवण्यासाठीच लग्न करावं. उगाच आपलं खेळ मांडल्यासारखं करू नये. अजून मग आणि जास्तच जर त्रास होत असेल, काही प्रॉब्लेम्स असतील तर गप्प पण बसू नये. तिथं योग्य निर्णय घ्यावा, परंतु उगाच छोट्या छोट्या क्षुल्लक कारणांसाठी भांडण वगैरे करू नये. कारण प्रत्येकांना नवऱ्याला वेळ द्या, हे द्या, असले छोट्या छोट्या कारणावरनं भांडणं होते. सगळ्यांना प्रत्येकाला ज्याची त्याची कामं असते. नवऱ्याला स्पेस द्यावी, आपली स्पेस आपण ठेवावं, जेणेकरून भांडण नाही होणार. नवरा सुखी राहील, बायको सुखी राहील, बाकीचे पण सुखी राहतील. बरोबर आहे. तर हा आमचा एक छोटासा व्हिडिओ होता. कसं वाटलं तुम्हाला आज? छान वाटत आहे. असं काहीतरी वेगळं वाटत नाही कॅमेरासमोर? आता मग भीती वाटते ना. हा, म्हणजे यांना सवय नाही आहे, तसं मला पण इतकी सवय नाही आहे बोलायची. कॅमेरा आहे म्हणून थोड्या आम्ही दोघी पण घाबरलोय, त्या पण घाबरल्या, मी पण घाबरली. तसं जर का बघायला गेलो तर मला काही प्रॉब्लेम असले, मला काही म्हणजे अडचणी असल्या, काय असलं तर मी यांच्याशी शेअर करते. ह्या मला एकदम छान समजून सांगतात, म्हणजे सगळ्या गोष्टींवर हे समजून सांगतात. मलाच नाही, यांच्यापेक्षा जे लहान आहेत आमच्या फॅमिलीमध्ये त्या पण ह्यांना शेअर करतात सगळ्या गोष्टी, आणि हे व्यवस्थित सोप्या भाषेत सगळ्यांना समजून सांगते. म्हणून म्हटलं की आजकालच्या मुलींना तुम्ही काय संदेश देणार, म्हणून मी त्यांना ते विचारलं, त्यांनी ते सांगितलं. ठीक आहे, मग करायचं बंद. हो, कसा वाटला आमचा व्हिडिओ हा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.